नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 17 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, COP31 परिषद 2026 कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे? तर बघा, महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच तुर्की. तर बघा, 2026ची COP31 परिषद जी आहे ती तुर्की या देशामध्ये आयोजित होणार आहे. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. तर बघा, तुर्की या देशाची राजधानी आहे अंकारा. तर चला बघूयात आपण याबद्दल. विद्यार्थी मित्रांनो बघा, COP31 ही जी 2026ची परिषद आहे ती युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स ही तुर्कीमध्ये आयोजित केली जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचे ठिकाण कुठे आहे? तर बघा, तुर्की या देशामधील अँटाल्या या शहरामध्ये हे आयोजित होणार आहे. तर बघा, 9 ते 20 नोव्हेंबर या दरम्यान ही आयोजित केली जाणार आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण याबद्दल. कॉन्फरन्स ऑफ पार्टीज म्हणजेच कॉप याबद्दल थोडक्यात माहिती बघूयात आपण. तर बघा, कॉप म्हणजेच काय? तर कॉन्फरन्स ऑफ पार्टीज ही युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज अंतर्गत आयोजित केली जाणारी एक आंतरराष्ट्रीय परिषद आहे. तर बघा, याची सुरुवात झाली होती 1995 साली. तर सर्व देश एकत्र येऊन हवामान बदलावरती उपाय आणि चर्चा या परिषदेमध्ये करत असतात. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, याचे उद्दिष्ट काय आहे? तर बघा, कॉपचे उद्दिष्ट काय आहे? तर जागतिक तापमान वाढ कमी करणे, तसेच कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि विकसनशील देशांना आर्थिक मदत करणे, तसेच पर्यावरण संरक्षण व आपत्ती व्यवस्थापन करणे असे याचे मुख्य उद्देश आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा, इस्रायली परदेशी गुप्तचर संस्था मोसादचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, इस्रायल या देशाचे गुप्तचर संस्था ज्याचं नाव आहे मोसाद याचे प्रमुख बनलेले आहेत रोमन गोफमन. तर ओके, तर बघा, रोमन गोफमन हे इस्रायल या देशाचे म्हणजेच जी गुप्तचर संस्था आहे ज्याचं नाव आहे मोसाद याचे प्रमुख बनलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. तर इस्रायल या देशाची राजधानी आहे तेल अवीव आणि इस्रायलचे पंतप्रधान आहेत बघा बेंजामिन नेतन्याहू. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 3 आहे बघा, सिक्कीमच्या सीमावर्ती गावात भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कॉर्प्सने पहिले सामुदायिक रेडिओ स्टेशन कोणत्या नावाने सुरू केले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी म्हणजेच सिक्कीम सुंदरी. तर बघा, सिक्कीम सुंदरी या नावाने नुकतेच हे रेडिओ स्टेशन सुरू केलेले आहे. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, याचा उद्देश काय असणार आहे? तर बघा, पूर्व सिक्कीममधील दुर्गम आणि उंचीवरील सीमावर्ती गावांमध्ये माहितीचा अभाव दूर करणे आणि दळणवळण सुधारणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असणार आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, हंगेरी या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच पीटर माग्यार. तर पीटर माग्यार हे हंगेरी या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा, हंगेरी या देशाची राजधानी आहे बघा बुडापेस्ट. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 5 आहे, एक्झरसाइज डस्ट लीग 2026 हा संयुक्त लष्करी सराव भारताने कोणत्या देशासोबत आयोजित केला आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी. तर उझबेकिस्तान या देशासोबत एक्झरसाइज डस्ट लीग हा जो सराव आहे, संयुक्त लष्करी सराव हा भारत आयोजित करत असतो. ओके, तर लक्षात ठेवा. हा जो याचे आयोजन आहे ते आपण पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. बघा, तर बघा, ही जी एक्झरसाइज आहे त्याची 7वी आवृत्ती झालेली आहे 2026ची. आणि बघा, 12 एप्रिल ते 25 एप्रिल 2026 या दरम्यान हा आयोजित करण्यात आलेला आहे. तर बघा, उझबेकिस्तान या देशामधील नमनगड प्रांतामधील गुरुमसरॉय फील्ड ट्रेनिंग एरिया या ठिकाणी याचे आयोजन झालेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, याचा उद्देश काय असणार आहे? तर याचा मुख्य उद्देश आहे दोन्ही देशामधील लष्करी सहकार्य वाढवणे आणि प्रामुख्याने निमडोंगराळ प्रदेशामध्ये संयुक्त ऑपरेशन्स करण्याचे कौशल्य विकसित करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 6 आहे बघा, ऑस्ट्रेलिया या देशाची पहिली महिला लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, याचं उत्तर असणार आहे सुशांत कोयल. तर बघा, सुशांत कोयल यांची ऑस्ट्रेलिया या देशाची पहिली महिला लष्कर प्रमुख म्हणून निवड झालेली आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा, ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी आहे कॅनबेरा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 7 आहे बघा,
2025-26 या आर्थिक वर्षामध्ये भारताने किती पेटंट दाखल करून विक्रम केला आहे? तर बघा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच 1,43,729 एवढे पेटंट अर्ज दाखल करून भारताने यावर्षी विक्रम केलेला आहे. तर लक्षात ठेवा बघा 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये हा विक्रम करण्यात आलेला आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. तर बघा मागील आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच 2024-25 याच्या तुलनेमध्ये पेटंट अर्जामध्ये 30.2% एवढी मोठी वाढ झालेली आहे. तर बघा जागतिक स्थान म्हणजेच बघा या विक्रमी वाढीमुळे भारत आता जगातील 6व्या क्रमांकाचा सर्वात मोठा पेटंट अर्ज दाखल करणारा देश बनलेला आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो भारत आता 6व्या क्रमांकावर आलेला आहे जगामध्ये. तर बघा भारतामधील आघाडीचे राज्य कोणते आहेत? तर बघा तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र ही 3 राज्ये आघाडीची आहेत. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, मखाना, फोक्स नट्स साठी प्रमुख उत्पादक राज्य कोणते बनले आहे? तर बघा मखाना म्हणजेच काय तर फोक्स नट्स यासाठी प्रमुख उत्पादक राज्य बनलेले आहे बिहार. ओके, तर बघा बिहार या राज्याची राजधानी आहे पटना. तर चला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. बिहारच्या मखान्याला म्हणजेच मिथिल मखान्याला केंद्र सरकारकडून GI टॅग देखील मिळालेला आहे. तर बघा ज्यामुळे याला जागतिक स्तरावरती एक वेगळीच ओळख मिळालेली आहे. आणि बघा उत्पादनामध्ये बिहार पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर पश्चिम बंगाल आणि आसामचा क्रमांक लागतो. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा प्रश्न क्रमांक 9 आहे, नुकतेच कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन इंडिया रिजन झोन 7 परिषदेचे उद्घाटन कोणत्या राज्यात झाले आहे? तर बघा याचं उत्तर असणारा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर बी म्हणजेच गोवा. तर गोवा या राज्यामध्ये नुकतेच कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन इंडिया रिजन झोन 7 या परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा गोवा राज्याची राजधानी आहे पणजी. ओके, तर बघा बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. बघा याचे उद्घाटन जे आहे ते 9 एप्रिल 2026 रोजी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते पणजी गोवा येथे करण्यात आलेले आहे. बघा तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे बघा, कर्करोग या आजाराला अधिसूचित करण्यायोग्य आजार म्हणून कोणत्या राज्याने घोषित केले आहे? तर बघा कर्करोग या आजाराला अधिसूचित करण्यायोग्य आजार म्हणून घोषित केलेले आहे तेलंगणा या राज्याने. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे तर तेलंगणा. तर बघा कर्करोग या आजाराला अधिसूचित करण्यायोग्य आजार म्हणून तेलंगणा या राज्याने नुकतेच घोषित करण्यात केलेले आहे. ओके, तर बघा तेलंगणा या राज्याची राजधानी आहे हैदराबाद. तर चला बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. विद्यार्थी मित्रांनो या घोषणेनुसार आता सर्व सरकारी आणि खाजगी रुग्णालये, निदान प्रयोगशाळा आणि दवाखान्यांना कर्करोगाचे निदान झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्यांची माहिती सरकारला देणे कायदेशीररित्या बंधनकारक राहणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा. तर बघा याचा उद्देश काय असणार आहे? तर बघा राज्यामध्ये कर्करोगाच्या म्हणजेच कॅन्सरच्या प्रसाराचा अचूक अंदाज घेण्यासाठी एक केंद्रीकृत नोंदणी तयार करणे हा यामागचा मुख्य उद्देश असणार आहे. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि याचबरोबर आजच्या दिवसाचे करंट अफेअरचे प्रश्न सर्व कव्हर केलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.